राम राम मंडळी. आत्मा मालिक राम कृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. पुढील सर्व धार्मिक भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. जय हरी. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू विश्वात्मक माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावसुमणी अर्पण करून अखंड विश्वातील साधू संत भक्त व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन मी सद्गुरू भक्त कांचन आजच्या 20व्या भागाला सुरुवात करत आहे. आजचा विचार आहे, क्षेत्र कोणतेही असो, प्रामाणिकपणे कष्ट केल्याशिवाय यश, प्रतिष्ठा, पैसा मिळत नाही. आणि आजचा विषय आहे, जीवन म्हणजे नक्की काय आणि आनंदी जीवन कसे जगावे. याकरिता जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा अभंग घेतलेला आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. याचा अर्थ असा आहे, सन्मार्गाने चालत असताना स्वहित साधण्याकरता जो मनुष्य सतत प्रयत्न करतो त्यास जागता असे म्हटलेले आहे, अशी उपाधी दिलेली आहे. म्हणजेच स्वतःचा प्रापंचिक व परमार्थिक उत्कर्ष करून घेणाऱ्या मनुष्याचे मातापिता देखील आनंदी होतात असे सात्विक कन्यापुत्र ज्या कुळात जन्म घेतात तेव्हा प्रत्यक्ष आईवडिलांबरोबरच प्रभू परमात्म्याला श्रीहरीला सुद्धा आनंद होत असतो. आपण पाहणार आहोत, जीवन म्हणजे नक्की काय. आपल्या प्रत्येकाच्या संकल्पना, व्याख्या आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एक छोटंसं उदाहरण घ्या. एखाद्या अंत्ययात्रेला आपण गेलो तर आपण जातो, सगळं बघतोय, पुन्हा घरी येतोय, परंतु आपण जसे काय अमृतच पिऊन आलोय असेच आपली मनस्थिती राहतीये. आपण कधी भानावर येणार आहोत. अहो, एक दिवस आपणही चार चौघाच्या खांद्यावरून जाणार आणि या मनुष्य जीवनाचा नाश होणार, मनुष्य जीवन थांबणार, संपणार. पुन्हा आपण याच देहाने जन्म घेऊ की नाही हे आपल्याला पुढील मागील जन्म काहीही ज्ञात नसतो. म्हणून भानावर राहा आणि लक्षात घ्या, जीवनाकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पहा, सकारात्मक दृष्टीने पहा आणि जीवन आहे तोपर्यंत त्याचा आनंद घ्या. कारण उद्याचा सूर्यसुद्धा आपण पाहू की नाही ह्याची आपल्याला शाश्वती नाही. कारण हे कलियुग आहे. आज कामावर गेलेला माणूस तो घरी येईलच याची सुद्धा शाश्वती नाही. मग नक्की जीवन म्हणजे काय? संसाराचा गाडा ओढत असताना परमार्थिक सुद्धा जीवन जगणं याला खरे जीवन असे म्हटलेले आहे. मग पहा, खरे तर आपण कोण आहोत हा पहिला प्रश्न. आणि या पृथ्वीवर आपल्याला मनुष्य म्हणून जन्म लाभला आहे, तर परमेश्वराने आपल्याला इथे पाठवण्याचा नक्की उद्देश काय आहे हे जाणून घेणे आणि तो उद्देश सफल करण्यासाठी प्रयत्न करणे, आनंदी आणि समाधान प्राप्तीसाठी साधू संतांच्या विचारांप्रमाणे जगणे म्हणजेच जीवन होय. श्वास चालू असणे म्हणजे जैविकदृष्ट्या जीवन होय. पहिला श्वास ते अखेरचा श्वास यामधील अंतर जगणे म्हणजे जीवन होय. वयानुसार शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक वाढींचा विकास म्हणजे जीवन होय. बालपण, तरुणपण, वृद्धापकाळ, शिक्षण, लग्न, पैसा कमवणे, संसार करणे म्हणजेच जीवन होय. जीवन ही सर्व माया आहे, खरे शाश्वत असे काहीच नाही. दोन श्वासांच्या मधील अंतरात अनुभवलेल्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळाचा वेध म्हणजे जीवन होय.
जन्म आणि मृत्यूच्या मधील जे आयुष्य आहे, जीवन प्रवास आहे, यालाच जीवन असे म्हणतात. जेव्हा देवाने मानवाची निर्मिती केली, तेव्हा त्याने मानवाला 3 पानं दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिला बरं. दुसरं पान कोरंच ठेवलं आणि मानवाच्या हातात तिसरं पान दिलं. त्या तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला. मग जे दुसरं पान भगवंतानं कोरं ठेवलं, ते मानवाच्या हातात आहे. मनुष्य म्हणून जन्माला येणं आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, असे कर्माचे पान भरण्यासाठी दुसरं पान ईश्वरानं माणसाच्या हातात दिलेलं आहे. जसजसे आपण जीवन जगतो तसतसे कर्माप्रमाणे ते दुसरं पान भरत जातं आणि या दुसऱ्या पानालाच जीवन आयुष्य असे म्हणतात. म्हणूनच तुकोबाराय सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. जो सत्मार्गाने जातो, सन्मार्गाने जातो, धर्माने जगतो, न्यायाने जगतो, सात्विक वृत्तीने संत संगतीने जीवन जगतो, त्याचा हरिक म्हणजे अभिमान हा आईवडिलांबरोबरच देवालाही वाटतो. म्हणून असेच जीवन जगणे म्हणजेच जीवन होय. अतिशय सोप्या भाषेत मी आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनुष्याच्या जीवनाचे सामान्यपणे 4 प्रकार पडतात. एक धिक्क जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन. मग आपल्याला कोणत्या जीवनात जायचे, कोणत्या वर्गामध्ये बसायचे, हे आपलं कर्माप्रमाणे ठरणार आहे. धिक जीवन म्हणजे धीगजीने जो व्यसनाधीन, परलोक मान नाही दोन्ही. ज्यांचे आयुष्य व्यसनात, भ्रष्टाचारात, दुसऱ्यांना दुःख देण्यात, चोऱ्यामाऱ्या करण्यात, देव संत यांचा विचारही न करण्यात, अशा जीवनाला मानपान काही नसतो, याला धिक जीवन म्हणतात. हे जीवन काहीही कामाचे नसते. निंद्य जीवन आयुष्यात फक्त मौज मजा, कुटुंब पालनाकरिता घाल वेळ घालविणे, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी म्हणून कामे करणे, मोठेपणा मिरवणे, याला निंद्य जीवन असे म्हणतात. स्तुत्य जीवन उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. ज्यांचे जीव परमार्थात जाते, ज्यांचे जीवन परमार्थात जाते, जीव हा संत सेवेमध्ये रमलेला असतो, ईश्वराच्या भेटीसाठी तळमळत असतो, शुद्ध आचरणात ज्यांचे आयुष्य व्यतीत होते, अशा धार्मिक जीवनाला स्तुत्य जीवन असे म्हणतात. धन्य जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. कोणते जीवन सर्वश्रेष्ठ आहे? धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्यासी म्हणजे कोणाशी? या प्रभू परमात्म्याशी आलिंगन द्यावे, याला धन्य जीवन म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजेच नित्य भगवंताचे भजन, पूजन, ध्यान, नामसंकीर्तन, परोपकाराकरिता देह झिजवून जीवन जगणे म्हणजेच धन्य जीवन होय. भक्तजनवो, कसे जगावे, जीवन म्हणजे नक्की काय, आणि हे जीवन जगत असताना संसाराबरोबरच परमार्थिक जीवनाचा कसा उद्धार होईल, हे आता आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत की आनंदी जीवन, हॅपी लाईफ कसे जगावे आणि नेमकं आनंदी जीवन म्हणजे काय. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफल तस्य जीवनम. जीवनात कोण आनंदी राहते? तर ज्यांची वाणी रसवती आहे, ज्यांची कर्मक्रिया समवती आहे, त्यांच्याकडे असणारी लक्ष्मी संपत्ती ही दानधर्माकरिता, स्वकष्टाने वापरलेली दानधर्माकरिता उपयोगी येते. त्यांचे जीवन सफल होते, आनंदी होते. आनंदी जीवन या भावनेचा संबंध आरोग्याशी व मानसिक शारीरिक स्वास्थ्याशी जोडला जातो. प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींवर आणि वेगवेगळ्या कारणाने प्रत्येकाला आनंद होत असतो. मग पहा, आपल्याला लहानपणी काय हवे होते? एक साधी सायकल. ती सायकल मिळणं हा आपला आनंद होता. ती सायकल कशीबशी आपल्याला मिळाली, आपण सायकलवर शाळेत गेलो आलो. मग पुढे आपल्याला वाटलं की सायकल नाही, आता आपल्याला टू व्हीलर पाहिजे, मग मी आनंदी होईल.
पुढे टू व्हीलर पण मिळाली, मग आपण आनंदी झालो. त्याच्यानंतर आपल्याला वाटलं, नाही आता टू व्हीलर नाही, आपल्याला फोर व्हीलर पण पाहिजे. मग फोर व्हीलर मिळाली, तर आपल्याला आनंद होईल, नाही मिळत तोपर्यंत आपल्याला दुःख होतंय. नंतर आपल्याला फोर व्हीलर पण मिळाली, आपल्याला आनंद झाला. भरभक्कम पगार मिळतो, आनंद होतो. नंतर जर आपल्याला वाटलं, की मी संपूर्ण अमेरिका देशाचा बॉस व्हावं. संपूर्ण अमेरिका देश माझ्या हातात असावा किंवा एखादा देश माझ्या हातात असावा. अनेक विमाने माझ्या पार्किंगला असावीत. तर असं होणार आहे का हो? असं कोणाला शक्य आहे? ज्यांच्याजवळ अमाप संपत्ती आहे त्यांना. पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना हे शक्य नाही. मग जर आपल्याला आनंदी राहायचंय, तर प्रथमतः आपल्या मागण्यांवर कंट्रोल आपल्याला करता आला पाहिजे. आपल्या मागण्या आपण स्वतः पूर्ण करू शकू, त्याच मागण्या आपण मनापुढे मांडल्या पाहिजे आणि ज्या शक्य नाही, त्या मागण्या तिथेच थांबवून आपण मनाला सांगितलं पाहिजे, "हे मना, मी आहे त्यात सुखी समाधानी आहे." कारण मनुष्य जन्म एकदाच आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून नित्य आनंदासाठी जीवनात भक्तजन हो, ज्या गोष्टी शाश्वत आहेत, सत्य आहेत, चिरंतन आहेत, धार्मिक आहेत, न्यायाने प्राप्त होणाऱ्या आहेत, त्याच गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा, ध्यास घ्या. मग यातच खरा आनंद आणि स्वानंद आहे. उदाहरणार्थ, हे लक्षात घ्याल तर जीवनात दुःखाचा लवलेशही राहणार नाही. काय लक्षात घ्याल? तर आपलं आयुष्य जे आहे ना, ते अनमोल आहे. ते संगतीवर अवलंबून आहे. आयुष्य सुखी राहण्यासाठी संगत महत्त्वाची आहे. कोणाची संगत करतोय? अज्ञानीची करतोय, लबाडाची करतोय, खोटारड्याची करतोय, अन्यायाची करतोय, चाऱ्याची करतोय, कोणाची करतोय, कोणत्या वर्गाची करतोय, त्या ज्याची जशी संगत आपण करू, तीच संगत आपल्याला सुख किंवा दुःख प्राप्त करून देत असते. म्हणून नेहमी संगत ही साधू संतांची कराल, तर संत सेवा कराल, गुरुमार्गाचे आचरण कराल आणि भक्ती मार्गाने नित्य जीवन जगाल, तर कदाचित देव भेटीचाही आत्मा आनंद होऊ शकतो, हे लक्षात घ्या. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. आनंदरूप स्थितीला जीव पाठमोरा होतो. विषयांच्या सुखामागे नित्य धावताना आपणास दिसून येतो. त्याचा परिणाम म्हणजे आसक्तीनं त्याच्या पदरी पडलेलं दुःख होय. सत्य आनंदापासून जीव विभक्त राहतो. त्याचे दुसरे कारण त्याच्या ठिकाणी असणारा भ्रम व अज्ञान होय. आपल्या दुःखाचे व सुखाचे मूळ आपल्यातच आहे. ज्याप्रमाणे मौल्यवान हिरा व कोळसा हा एकाच खाणीमध्ये असतो, म्हणून दोघांची किंमत एकच असते का हो? नाही. ज्याप्रमाणे रत्नपारख्याला हिऱ्याची किंमत समजते, त्याचप्रमाणे सत्पुरुष सत्य असत्याच्या पलीकडे जाऊन नेहमी आनंदमय स्थितीमध्ये रममाण असतात. मुक्त आनंदाच्या सागरामध्ये नित्य विहार करीत असतात. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. वास्तविकतः शेवट नसलेल्या बाह्य कारणांचा नाश करण्याची व्यर्थ धडपड करण्याऐवजी दुःखाला खरे कारण असलेल्या आंतरिक अपूर्णतेचे निवारण करून प्रत्येकाने नित्याने मुक्त आनंदमय स्थितीमध्ये राहणे आवश्यक आहे. आपण हा श्रेष्ठ आनंद का अनुभवत नाही? आपण सदैव सुखी होण्यासाठी कोणावर आपले बंधन नसावे आणि आपणावरही कोणाचे बंधन नसावे. की बंधन म्हणजे दडपण नसावे. नाहक कल्पनेच्या जंजाळात आणि दडपणाखाली जर आपण जीवन जगत राहिलो, तर ते जीवन हे अज्ञानी जीवन होईल आणि आपण कधीच आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच सद्गुरू कृपेने आपण स्वयंसिद्ध आत्मा आहोत, आनंदरूप आहोत, हे जाणल्यानंतरही आनंदरूप होऊन न राहता अज्ञानी लोकांप्रमाणे सुखी व कष्टी होतो. तात्पर्य हे सर्व ज्ञान सोडून देऊन प्रत्येकाने परमानंद रूप किंवा आत्मानंदामध्ये नित्य राहण्याचा आत्माभ्यास केला पाहिजे. ओम गुरुदेव आत्मा मालिक. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते.
जसं आत्ता आपण पाहिलं, की संताशिवाय प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. तसंच प्रत्येक जीवास आनंद, समाधान पाहिजे असेल, तर त्याला कुठले कारण असावे लागत नाही. जी गोष्ट आपण सत्याने, कष्टाने मिळवतो, त्या गोष्टीमध्ये आपण आनंद मानला पाहिजे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये आनंद पाहायला शिकलं पाहिजे. तुम्हाला आयुष्यात काय-काय पाहिजे? या प्रश्नाचं अंतिम उत्तर हे आनंद प्राप्तीसाठीच हे सर्व पाहिजे असते. आनंद प्राप्त करणं चांगले आहे, परंतु आनंद प्राप्तीचे मार्गही सरळ, शुद्धच पाहिजेत. मगच तो आनंद टिकून राहतो. आनंदाची आधुनिक संकल्पना ही मूलतः व्यावहारिक आहे. त्यामुळे यात आत्मानंदाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे आनंद कसा प्राप्त करायचा याबद्दलच तेवढी आस्था ठेवली जाते. आनंदी असाल तर आपल्या मेंदूमधील दुःखाशी संबंधित रासायनिक प्रक्रिया कमी होतील आणि आनंदी होण्याच्या प्रक्रिया वाढतील, असाही आत्मानुभव घेऊन पहा. थोडक्यात काय तर आपल्याला आवडेल तसे वागणे, बोलणे, तसे कपडे परिधान करणे, खाणे-पिणे, तशा वस्तू वापरणे, बंगले, गाड्या, सोने, नाणे, बँक बॅलन्स, प्रसिद्धी, विविध वस्तू, जमीन-जुमला म्हणजे आनंद आहे का हो? तर हा आपल्याला आनंद आहे, परंतु हा क्षणिक आनंद आहे. तर मग शाश्वत आनंद प्राप्त करणे म्हणजे काय? तर आनंदी जीवनात आपल्याला काय मिळवायचे? तर संत संगतीत राहिलो तर आत्यंतिक सुख होते. कष्टाने आनंद प्राप्त होतो आणि हा कष्टाने प्राप्त केलेला आनंद कमी न होता वाढतच जातो. सुख, समाधान, शांती प्रदान करतो. म्हणूनच जीवन कशामुळे अर्थपूर्ण होते? तर आनंदामुळे सुखमय होते, अर्थपूर्ण होते, असं आपले अनुभव आहेत. म्हणून सत्याने मनाला जे पटेल आणि ते चांगलेच असेल, ते आपल्याला जे पटेल, रुचेल तसे जीवन जगा व आनंदी जीवनाचा अनुभव घ्या, स्वानुभव घ्या, सुखी जीवन जगा. जय हरी. आजचे सार आहे, प्रयत्नाने यश, संपत्ती मिळवून संत सानिध्यात आनंद मानाल तर आपल्यासारखे आनंदी सुखी या भूतलावरती आपल्यासारखे आपणच सुखी. जय श्रीकृष्ण. राधे राधे. भक्तजन हो, आजचा 20वा भागही आपणास आवडलाच असेल, म्हणून प्रत्येक भक्ताने मला प्रेरणा म्हणून पुढील अनमोल असे संतमय, शिवमय भाग पाहण्यासाठी स्पर्श परिसाचा या सुंदर अशा यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून या धार्मिक, संतमय, शिवमय, भक्तिशक्तीच्या महायज्ञाचे एक भाग व्हावे. आता आपली यूट्यूब फॅमिली मोठी होत चाललेली आहे. या स्पर्श परिसाच्या कुटुंबाला आणि कुटुंबात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला कोटी कोटी प्रणाम करून आजच्या या धार्मिक, संतमय, शिवमय, भक्ती आणि शक्तीच्या भागात आपण सहभागी व्हाल अशी आशा करते. धन्यवाद. आत्मा मालिक. राम कृष्ण हरी. जय शिवराय. जय भारत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.